नांदेडमध्ये गोवर्धन घाट परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि गोदावरी नदी सुद्धा दुथडी भरून वाहू लागली आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजिंक्य घोंगडेंनी। पाहूया। नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 36 तासापासून अतिमुसळधार पाऊस जो आहे तो पडत आहे। या पावसाचा सर्वाधिक फटका हा शेती पिकांना झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या गोदावरी नदीच्या बाजूला उभा आहे। आपण पाहू शकतो की नदी ही दुथडी भरून वाहत आहे। अक्षरशः गेल्या 2 दिवसापासून नांदेडचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। एकूण जर पाहिलं तर जवळपास 75 मिलीमीटरहून अधिकचा पाऊस झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। एकूण जर पाहिलं तर जवळपास शेकडो हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसान देखील या ठिकाणी झालेलं आहे। जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावं असं आवाहन नागरिकांना केलेलं आहे। अजिंक्य घोंगडे, पुढारी न्यूज, नांदेड। जशी नुकतीच आमच्या प्रतिनिधी अजिंक्यांनी माहिती दिली की नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 36 तासांपासून पावसाचा जोर अजूनही कायम आहे आणि जिल्ह्यातील 26 मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले आणि त्यामुळे नदी नाले सुद्धा ओसंडून वाहत आहेत, दुथडी भरून वाहत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलाय। आतापर्यंत जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 12 जनावरं मृत्युमुखी पडली आहेत आणि 21 घरांची पडझड झाल्याची ही माहिती। ही जी सगळी पिकं पाहतोय ती पावसामुळे पिकं सुद्धा सगळी पाण्याखाली गेली आहेत। नांदेडच्या विलोलीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय आणि पावसामुळे घरांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। अनेक कुटुंब त्यांचे संसार उघड्यावर पडल्याचं पाहायला मिळतंय। नांदेड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि प्रशासनानं मदत करण्याची मागणी सुद्धा आता नागरिक करतायत।